नमस्कार, मी प्रदीप मुर्मे। थॅलेसेमिया हा एक अनुवंशिक रक्तविकार आहे। लाल रक्तपेशीच्या आजारामुळे शरीरामध्ये रक्ताची कमतरता निर्माण होते। लहान बालकांमध्ये होणारा हा एक अत्यंत गंभीर अशा प्रकारचा आजार आहे। याच पार्श्वभूमीवर आज आपण लातूर शहरातील जी काही तज्ञ मंडळी आहेत, डॉक्टर मंडळी आहेत, त्यांच्याशी या विकाराच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत डॉक्टर योगेश गावसाने सर आहेत। नमस्कार। सर, थॅलेसेमिया मेजरसाठी सध्या कोणती मान्यता प्राप्त उपचार पद्धती आहे, काय सांगाल तुम्ही आम्हाला? आपण आज जो विषय चर्चेला घेतला आहे थॅलेसेमिया आजार, हा आजार काय असतो तर बेसिक ज्यावेळी थॅलेसेमिया शरीरात जे हिमोग्लोबिन तयार होत असतं त्यावेळी ते एकतर अपुऱ्या प्रमाणात होतं किंवा अकार्यक्षम रूपामध्ये हिमोग्लोबिन आपल्या शरीरात तयार होतं पेशंटमध्ये। त्यामुळे अशा पेशंटला एक तर वारंवार रक्त चढवणे ही एक त्याला आपण रेग्युलर ब्लड ट्रान्सफ्युजन ही एक ट्रीटमेंट आहे, आणि दुसरी म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांट। अशा दोन प्रकारच्या ट्रीटमेंट आपण थॅलेसेमिया पेशंटला देतो। आता वारंवार रक्त संक्रमणामुळे नेमकं त्या रुग्णाला काही धोका निर्माण होतो का? बरोबर, मी आता जसं सांगितलं की ह्या थॅलेसेमिया मेजर पेशंट मध्ये जे हिमोग्लोबिन कमी राहतं, ज्यावेळी त्याचं प्रमाण आपण 9 पर्यंत ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण 9 पेक्षा जर कमी जात असेल तर त्यांना रक्त चढवणं गरजेचं असतं, रक्त संक्रमण करणं गरजेचं असतं। तर अशा पेशंटला सहसा महिन्यातून 1 ते 2 वेळेस आपल्याला त्यांना रक्त चढवावे लागते। पण हे रक्त चढवत असताना मेन काही कॉम्प्लिकेशन असतात। त्याच्यातलं सर्वात मेन कॉम्प्लिकेशन ते आयर्न ओव्हरलोड। अनावश्यक प्रकारे आयर्न त्या पेशंटच्या शरीरामध्ये डिपॉझिट होत असतं। टाळण्यासाठी काय उपचार आहे नेमकं? हे टाळण्यासाठी जी थेरपी असते, आपण औषधाचा वापर करून त्याच्यातलं आयर्न कमी करतो, त्याला आयर्न चिलेशन थेरपी असं आपण म्हणतो, है ना। या आयर्न चिलेशन थेरपीमध्ये जे अनावश्यक आपण ज्यावेळी एक वेळेस रक्त पेशंटला ज्यावेळी चढवतो त्यावेळी साधारणतः ते 200 ते 250 मिलीग्राम एवढे आयर्न त्या पेशंटमध्ये अनावश्यक डिपॉझिट होतं ऑर्गनमध्ये। हे कमी करण्यासाठी ज्यावेळी आपण औषधाचा वापर करून औषधाच्या साहाय्याने हे एक्सेस झालेलं आयर्न आपण त्याच्यातून कमी करण्याचा प्रयत्न करतो, याला आयर्न चिलेशन थेरपी आपण असं म्हणतो। आता रुग्णांना रक्त चढवताना नेमकं कोणत्या खबरदाऱ्या घेतल्या पाहिजे? बरोबर, वारंवार आपल्याला एकतर थॅलेसेमिया पेशंटला रक्त चढवावं लागतं, तर हे जे कॉम्प्लिकेशन आहे, जसं आता मी सांगितलं की आयर्न ओव्हरलोड होऊ शकतं। दुसरं रक्त संक्रमण काही आजार आहेत जे रक्तातून आपल्या पेशंटला होऊ शकतात, जसे काही आहेत HIV आहे, हेपॅटायटिस आहे, BC, सिफिलिस। तर असे आजार आपल्या पेशंटला होऊ नये यासाठी आपण काळजी घेणं गरजेचं असतं। त्यासाठी आपण जे आपल्या रक्तपेढीतून आपण रक्त घेतो ते योग्य प्रकारे योग्य पद्धतीने त्याची तपासणी झालेली आहे का नाही हे चेक करून घेणं आपण सर्वात महत्वाचं आहे। सध्या जरी जसं की इलायझा 4 जनरेशनने त्याचे टेस्ट सर्व टेस्ट झालेले आहेत काय हे चेक करून घेणं गरजेचं आहे। समजा जर आपल्या इथे नॅट टेस्टिंगची रक्त अवेलेबल असेल तर नॅट म्हणजे काही न्यूक्लिक ऍसिड टेस्ट ह्या तपासणी ही जगातलं सर्वात सेफ रक्त मानलं जातं। तर असं रक्त जर आपण आपल्या पेशंटला दिलं तर हे जे रक्त संक्रमण आजार आहेत, संक्रमित आजार आहेत, ते आपल्या पेशंटला होणार नाहीत। दुसरं जे आयर्न चिलेशनचं आहे, जर आपल्या पेशंटच्या रक्तामध्ये फेरेटिन लेवल जर 1000 नॅनोग्राम पर ml पेक्षा जास्त असेल तर वेळोवेळी आपल्या डॉक्टरला दाखवून त्याचं आयर्न चिलेशन थेरपी करून घेणं, ह्या सर्व गोष्टी। आता सर तुम्ही सांगितलं की थॅलेसेमिया यासाठी एक अत्यंत चांगली अशा प्रकारची उपचार पद्धती म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांट। काय नेमकी उपचार पद्धती? बोन मॅरो ट्रान्सप्लांट सध्या जे आपल्या शरीरात जे हिमोग्लोबिन तयार होत असतं हे बोन मॅरोतून होत असतं। थॅलेसेमिया पेशंट मध्ये हिमोग्लोबिनचाच डिफेक्ट असल्यामुळे ह्या सर्व गोष्टी होतात। तर त्यांच्या भाऊबंदातलं जर HLA टेस्टिंग आपण करतो ते जर 100% मॅच असेल तर त्याच्यात भाऊबंदातलं जे बोन मॅरो असतो तो हा आपल्या पेशंटला आपण बोन मॅरो ट्रान्सप्लांट सर्जरी द्वारे प्रोसेस केली जाते, आणि ही जर सक्सेसफुल झाली तर त्या पेशंटला परत रक्त चढवायची गरज पडणार नाही, नॅचरली ते रक्त तयार होत जाईल। पण ही उपचार पद्धती 100% सक्सेस होते? हा, ही बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही एक कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे। 100% यशस्वी होऊ शकते का? जर त्यांचे जे डोनर जो असतो मॅच झाली 100% HLA मॅच जर असेल आणि ही प्रोसेस होत असेल तर एक 70 ते 90% चान्स असतो हे सक्सेसफुल होण्याचा। पण ह्याच्यात थोडीशी रिस्क पण असते, तर ह्याचे आपण प्रोसिजरला आपण ज्यावेळी सामोरं जाण्याचा विचार करतो त्यावेळी योग्य डॉक्टरचा सल्ला घेऊन आपण पुढची प्रोसेस करून घेणं गरजेचं आहे। थॅलेसेमिया हा जो काही विकार आहे या विकाराच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर योगेश गावसाने सर या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान करतील?
मी आपल्या आजच्या ह्या चर्चे माध्यमातून हे सांगू इच्छितो की थॅलेसेमिया आजार जरी अनुवंशिक असला तरी याच्यावर प्रतिबंध हे शक्य आहे, उपचार आवश्यक आहे आणि ही सर्व जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे, तुम्हा आम्हा सर्वांची आहे. तेव्हा समाजातील प्रत्येक घटकामध्ये एकतर थॅलेसेमिया आजाराबद्दल अवेअरनेस तयार करणं ही एक आपली प्रमुख उद्दिष्ट असणं गरजेचं आहे. सध्या अजून बरंच थॅलेसेमियाचा बद्दल हवा तेवढा अवेअरनेस नाहीये. त्याचप्रमाणे प्री मॅरेज एज ग्रुप जे असतं त्याच्यामध्ये थॅलेसेमिया आजाराची पूर्ण टेस्टिंग होणे, स्क्रीनिंग टेस्ट जे म्हणतो आपण ते मास लेवलवर प्रत्येकाने आपल्या लग्नाच्या आधी थॅलेसेमिया स्क्रीनिंग तपासणी करून घेणं आवश्यक आहे. आणि जे पेशंट ऑलरेडी आहेत आता त्यांच्या पालकांनी त्यांच्या नातेवाईकांनी आपल्या पेशंटला सेफ रक्त संक्रमण कसं केलं जाईल याच्यावर भर देणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद सर, धन्यवाद. नमस्कार. आपल्यासोबत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर दीपक दाडगे सर आहेत. सर नमस्कार. नमस्ते. सर थॅलेसेमिया म्हणजे नेमकं काय काय सांगाल तुम्ही आम्हाला? थॅलेसेमिया हा एक अनुवंशिक आजार आहे ज्याच्यामध्ये लाल रक्तपेशी तयार होतात, पण ग्लोबिन चेन जे असतं हिमोग्लोबिनमध्ये त्याच्यामध्ये दोष असल्यामुळे लाल रक्तपेशी तयार होऊन रक्तवाहिनीमध्ये यायच्या आधी त्याचा नाश होतो. त्याच्यामुळं ते लाल रक्तपेशी त्या रुग्णाच्या काहीच उपयोगी येत नाहीत आणि त्याला महिन्याला रक्त चढवून त्याचं आयुष्य जगावं लागतं. आता नेमकं ते काही थॅलेसेमिया आहे त्याचे किती प्रकार आहेत? मेजर, त्याच्यानंतर मायनर आणि त्याचे लक्षण काय? थॅलेसेमियाचे प्रकार मेन 2 प्रकार आहेत, अल्फा थॅलेसेमिया आणि बीटा थॅलेसेमिया. आपल्या देशामध्ये आपण 99% बीटा थॅलेसेमियाच पाहतो. बीटा थॅलेसेमिया आपण ज्यावेळेस थॅलेसेमिया म्हणणार ते म्हणजे बीटा थॅलेसेमियाच असणार. थॅलेसेमिया मेजर म्हणजे आजाराचे निदान व आजाराला लागणारा उपचार, रक्त चढवायची पहिली वेळ 2 वर्षाच्या आतमध्ये आली त्याला म्हणायचं थॅलेसेमिया मेजर. थॅलेसेमिया इंटरमिडिएट म्हणजे आजाराचे निदान व रक्त लागायचं पहिली वेळ हे 2 वर्षाच्या नंतर जर निदान लागलं ह्याला आपण म्हणायचं थॅलेसेमिया इंटरमिडिएट. आणि थॅलेसेमिया मायनर किंवा कॅरियर हा आजार नाही, हा जे थॅलेसेमियाचे 2 पालक असतात किंवा आपण सर्वजण कोणी पण थॅलेसेमिया कॅरियर असू शकतो ज्याच्यामध्ये काहीही लक्षण दिसत नाही, फक्त आनुवंशिक पुढच्या पिढीमध्ये 25% शक्यता असते की बालकांमध्ये थॅलेसेमिया मेजर किंवा इंटरमिडिएट व्हायची. थॅलेसेमिया हे जे काही विकार आहे त्याचं नेमकं निदान कोणत्या वयात सहसा होत असतं? तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थॅलेसेमिया मेजर ह्याचं निदान 5 महिन्यापासून 2 वर्षापर्यंत आपल्याला निदान लागतं. तर थॅलेसेमिया इंटरमिडिएटचं 2 वर्षापासून 5 वर्षापर्यंत निदान लागतं. सहसा 5 वर्षाच्या पुढं कोणी सुटत नाही, त्याच्या आधीच निदान लागतं. याचे नेमकं लक्षण काय असतं सर? थॅलेसेमिया मेजर हे 5व्या महिन्यामध्ये आपल्याला पालकांना लक्षात येतं की बाळ लाल दिसायच्या ऐवजी वरचीवर पांढरं दिसत आहे व ते जेवढं खेळत होतं, जेवढं त्यानं पीत होतं ते प्यायचं कमी केलं आहे, खेळायचं कमी केलं आहे व त्याच्या पोटावर सूज येत आहे, म्हणजे पोटामध्ये लिव्हर व स्प्लीनची साईज वाढत आहे. ह्या तक्रारीने पालक पेशंट आमच्याकडे घेऊन येतात. मग आपण ते टेस्ट करून त्याचं निदान लावतो. आता नेमकं प्रभावी टेस्ट कोणते या विकारामध्ये? या विकारामध्ये बेसिक स्क्रीनिंगमध्ये जेव्हा आपल्याला हिमोग्लोबिन कमी दिसतं त्यावेळेस आपण ह्याचं HB इलेक्ट्रोफोरेसिस हे टेस्ट करतो. त्याच्यामध्ये HbFची मात्रा ह्याच्यावरून थॅलेसेमियाचे आपल्याला निदान लागते व आजाराची खात्री करण्यासाठी दोन्ही पालकांचं HB इलेक्ट्रोफोरेसिस करून दोन्ही पालक जर कॅरियर आले तर ह्या आजाराची खात्री होते. थॅलेसेमिया हा जो काही विकार आहे या विकाराच्या पार्श्वभूमीवर बालरोगतज्ञ डॉक्टर दीपक दाडगे सर या मुलाखतीच्या माध्यमातून नेमकं काय आवाहन करते? मी सर्व पालकांना व सर्व विद्यार्थ्यांना, सर्व कॉलेजच्या सर्व जणांना आवाहन करतो की प्रत्येक जण आपलं लग्न व्हायच्या आधी किंवा आपला परिवार म्हणजे परिवारामध्ये हे व्हायच्या आधी, बालक म्हणजे नियोजन करण्याच्या आधी किंवा गरोदरपणामध्ये प्रत्येकाने HB इलेक्ट्रोफोरेसिस ही टेस्ट करावी. ह्याच्यामध्ये HbA2 हिमोग्लोबिन A2ची व्हॅल्यू जर 3.5
3.5%च्या वर आली तर हे थॅलेसिमिया मायनर असतो. ह्याच्यामध्ये आपल्याला वैद्यकीय सल्ला, जेनेटिक काउन्सिलिंग, म्हणजे भविष्यात थॅलेसिमिया व्हायची शक्यता खूप जास्त असते. तर आपल्याला थॅलेसिमिया मुक्त लातूर करायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येकाचं HB इलेक्ट्रोफोरेसिस, कॉलेजचं, शाळेच्या विद्यार्थ्याचं, गरोदर स्त्रीचं, ह्यांचं सगळ्यांचं HB इलेक्ट्रोफोरेसिस करून आपल्याला एकही बालक थॅलेसिमिया रुग्णाचा इथून पुढं येऊ द्यायचा नाही आहे. एखादी माता आपल्या लहान बालकाला घेऊन बालरोग तज्ज्ञाकडे गेली आजारी असल्यामुळे, आणि त्यावेळेस बालरोग तज्ज्ञाने जर समजा सांगितलं की तुमच्या मुलाला थॅलेसिमिया हा विकार झाला आहे, तर घाबरायचं का नाही, काय सांगाल? थॅलेसिमिया हा आजार खरं सांगायला गेलं तर खूप गंभीर आहे, पण घाबरायचं नाही. तुम्हाला कोणत्याही डॉक्टरने सांगितलं ह्याला थॅलेसिमिया आहे, पळत पळत माझ्यापर्यंत येईल. कारण इथून पुढचा जे काय उपचार आहे त्याचे मार्गदर्शन, उपचार कसा तुमचा विनामूल्य होईल, फ्री होईल, जे की रक्त लावणे आहे, त्याचे औषध गोळ्या आहेत, त्याचा वैद्यकीय सल्ला आहे, पुढच्या चाचण्या आहेत, आणि पुढच्या बालकामध्ये ते टाळायचं आहे, एवढ्या सर्व गोष्टी विनामूल्य सरकारतर्फे उपलब्ध आहेत. याचं मार्गदर्शन आम्ही सर्व पालकांना करतो. घाबरायचं तर नाहीच आहे, कारण घाबरून काय होणार, घाबरून कोणतं तुम्हाला फसवणार, त्याच्यामध्ये तुमचं विनाकारण पैसे हे होणार. त्याच्यामुळं घाबरायचं नाही. निदान जरी लागलं तरी आमच्यापर्यंत या, आम्ही आहेत ब्लड बँकमध्ये, डॉक्टर योगेश आहेत, कोणापर्यंत पण या, आम्ही तुमचं व्यवस्थित मार्गदर्शन करू. धन्यवाद सर. आपल्यासोबत डॉक्टर प्रिया पुरी भारती मॅडम आहेत. तर आपण मॅडमशी याविषयी संवाद साधणार आहोत. मॅडम नमस्कार. मॅडम, विवाहपूर्व किंवा गर्भधारणेपूर्व थॅलेसेमिया चाचणी किती महत्त्वाची आहे, काय सांगाल तुम्ही आम्हाला? थॅलेसेमिया हा जो आजार आहे, खरं त्याला आजार नाही म्हणता येणार, हा जो विकार आहे, हा विकार दोन प्रमाणामध्ये, दोन पद्धतीमध्ये आढळतो. एक आहे थॅलेसेमिया मेजर आणि दुसरा आहे थॅलेसेमिया मायनर. थॅलेसेमिया मेजर म्हणजे या रुग्णामध्ये जन्मापासूनच सगळी लक्षणे दिसतात, त्यामुळे हे पेशंट लगेच डायग्नोज होतात की या पेशंटला थॅलेसेमिया मेजर आहे. पण जो थॅलेसेमिया मायनर आहे ते म्हणजे थॅलेसेमिया ट्रेट किंवा थॅलेसेमिया कॅरियर, किंवा आपण मराठीमध्ये त्यांना थॅलेसेमिया वाहक म्हणू. तर बऱ्याचदा स्वतः पेशंटला किंवा पेशंटच्या घरातील इतर सदस्यांना किंवा ट्रीट करणाऱ्या डॉक्टरलाही कल्पना नसते की हा पेशंट थॅलेसेमिया वाहक आहे. मग अशा वेळी जर दोन वाहक व्यक्तींचं लग्न झालं, एक पुरुष आणि स्त्री, तर होणाऱ्या बाळाला थॅलेसेमिया मेजर म्हणजे जो मुख्य थॅलेसेमियाचा आजार आहे, हे होण्याचं प्रमाण 25% असतं. म्हणजे 4 बाळांमध्ये एका बाळांना थॅलेसेमिया होऊ शकतो. हे प्रमाण लक्षात येण्यासाठी म्हणून आपण विवाहपूर्व किंवा आपण जे म्हणतो फॅमिली प्लॅनिंगच्या आधीच जर आपण ही तपासणी केली तर आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला होणाऱ्या आजाराची आपल्याला कल्पना येऊन जाते आणि त्यावरती आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना करू शकतो. म्हणून विवाहपूर्व तपासणी गरजेची आहे. जोडप्यांचे किंवा कुटुंबाच्या थॅलेसेमिया वाहक स्थिती तपासण्यासाठी कोणत्या चाचण्या कराव्या लागतात? यासाठी सर्वात पहिली चाचणी म्हणजे तर CBC, ही तर 200 ते 300 रुपयामध्ये होणारी एक तपासणी आहे. ह्या तपासणीमध्ये MCV म्हणजे मीन कार्पोस्क्युलर व्हॉल्यूम म्हणजे आपल्या RBCची साईज, थोडक्यामध्ये MCV डिवायडेड बाय RBC काउंट म्हणजे पेशंटचा टोटल RBC काउंट किती आहे, या दोन्हीचं जर आपण एक भागाकार घेतला समजा, याला आपण म्हणायचं मेंडझनर इंडेक्स. ह्या 200 रुपयाच्या चाचणीवरती पण जर हा इंडेक्स 13च्या वरती असेल तर पेशंटला आयर्न डिफिशियन्सी अॅनिमिया असू शकतो, आणि जर हा 13च्या खाली असेल तर पेशंटला थॅलेसेमिया मायनर किंवा पेशंट थॅलेसेमिया ट्रेट असू शकतो. ही सर्वात सोपी तपासणी आहे. ह्या तपासणीनंतर दुसरी एक तपासणी आहे ज्याला की आपण HB इलेक्ट्रोफोरेसिस म्हणतो. HB म्हणजे हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस. ही तपासण्याची पद्धत म्हणजे HPLC, हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी. याच्यामध्ये आपण आपल्या शरीरामध्ये असलेले हिमोग्लोबिन कोणत्या प्रकारचे आणि किती पर्सेंटेजमध्ये हे शोधतो. ह्या दोन तपासण्यांनी आपल्याला थॅलेसेमिया ट्रेट तसंच थॅलेसेमिया मेजर दोन्ही विकार ओळखू येतील. मॅडम, उच्च जोखमीच्या क्षेत्रात अनिवार्य स्क्रीनिंग आवश्यक आहे का? तुमचं मत काय याबद्दल, काय सांगा? होय, नक्कीच आवश्यक आहे. कारण तसं तर आपला भारत हा पूर्णच थॅलेसेमिया बँडच्या पट्ट्यामध्ये येतो. थॅलेसेमिया बँड म्हणजे आपल्याकडे थॅलेसेमियाचं प्रमाण जास्ती आहे. त्यातले त्यातही पंजाब, तामिळनाडू, पंजाबी, सिंधी, नॉर्थ ईस्ट ह्या लोकांमध्ये थॅलेसेमियाचं प्रमाण जास्ती आहे. त्यातल्या त्यात ज्या लोकांमध्ये
आपण जसं म्हणतो आपल्या भाषेमध्ये आत्या मामाची मुलं किंवा क्लोज रिलेशन मध्ये जिथे लग्न करतात तिथेही हा विकार आढळून येतो. मुस्लिम कम्युनिटी यांच्यामध्ये पण हा विकार आढळून येतो. म्हणून तसं तर पूर्ण समाजाची स्क्रीनिंग होणं गरजेचं आहे, पण हे जे हाय प्रिव्हॅलंट लोक आहेत यांची तपासणी होणे, स्क्रीनिंग होणं तर खूप जास्ती गरजेचं आहे. मी आता सांगितल्याप्रमाणे हा जो काही विकार आहे फारच गंभीर आहे. मग आता हा जो काही विकार आहे प्रतिबंध घालण्यासाठी नेमकं कशा प्रकारच्या उपाययोजना केल्या पाहिजेत किंवा काय धोरण नेमकं निश्चित केले पाहिजे, काय सांगाल? सर्वात पहिलं म्हणजे जनजागृती. आणि ह्या जनजागृती हा जो रोल आहे हा संपूर्ण समाजाचा, आपण समाजाचे एक घटक आहोत. यासाठी फक्त डॉक्टरच असण्याची गरज नाही, आपल्याकडे खूप सारे स्वयंसेवक आहेत जे की पुढाकाराने ह्या आजाराचा प्रचार लोकांपर्यंत करतात. कारण अजून हा आजार तळागाळापर्यंत माहिती नाहीये. जेव्हा एखादं मूल असं जन्माला येतं तेव्हाच कळतं की असा पण आजार आहे. तर सर्वात पहिलं तर जनजागृती, त्यानंतर काउन्सिलिंग, प्री मॅरेज काउन्सिलिंग, लग्नाच्या आधी काउन्सिलिंग किंवा तुम्ही पहिलं बाळ ठेवण्याच्या आधी काउन्सिलिंग किंवा जरी बेबी राहिलं ANC मध्ये पहिल्या 3 महिन्याच्या आधी त्याच्या टेस्टिंग. आणि घाबरण्याची गरज नाहीये. समजा लग्नाच्या आधी दोघांमध्येही ट्रेट निघाला, दोघंही मायनर निघाले, तर आता आपलं लग्न होऊ शकत नाही किंवा आपण लग्न करू नये असं काही नाहीये. ह्यासाठी जेनेटिक काउन्सिलिंग, परत एक जेनेटिक टेस्टिंग आहे, ह्या टेस्टिंग आपण करू शकतो. म्हणजे लोकांपर्यंत ह्या गोष्टींची माहिती गेली पाहिजे. आणि काउन्सिलिंग हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे, प्रसूतीपूर्व काउन्सिलिंग. धन्यवाद मॅडम. आता आपल्यासोबत डॉक्टर योगेश नेटुरकर आहेत. सर नमस्कार. नमस्कार सर, थॅलेसेमियामधील स्वयंसेवी संस्थाची नेमकी भूमिका काय असू शकते, काय सांगाल तुम्ही आम्हाला? स्वयंसेवी संस्थेमध्ये प्रामुख्याने जनजागृतीचा एक मोठा अशा 21 प्रकारचे जे दिव्यांगत्व आहे त्यामध्ये रक्तविकार दिव्यांगत्व जे आहे त्याच्यामध्ये थॅलेसेमिया, हिमोफिलिया आणि सिकल सेल असे 3 प्रकार मोडतात. तर यामध्ये जनजागृतीचा एक फार मोठा अभाव पूर्ण भारत देशामध्ये आपल्याला आढळून येतो. तर सामान्य जनतेपर्यंत हा विषयच माहीत नसतो. बऱ्याच वेळेस त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना सुद्धा ह्याचं अवगत असणं फार आवश्यक आहे. त्याचबरोबर जे प्रशासनामधले जे विविध अधिकारी आहेत किंवा जे खाली तळागाळापर्यंत जे प्रशासकीय वर्गामध्ये कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा या विषयाबद्दलची माहिती असणं फार आवश्यक आहे. तर त्यांची जनजागृती हा एक बिंदू असू शकतो त्याच्यामध्ये. दुसरा जो आहे की मोठ्या प्रमाणामध्ये विविध महाविद्यालयातील जे लग्न होण्याचा होणारा जो एक गट आहे, जे पूर्व वैवाहिक जीवनामध्ये जो वेळ आहे त्यामध्ये त्यांचं रक्त तपासणी होणं, त्यांची तपासणी करणं हे फार आवश्यक आहे. तर हा एक होऊ शकतो. त्याचबरोबर आपल्या ज्यांचं जे जेनेटिक काउन्सिलिंगची आवश्यकता आहे, ज्याला की आपण जनुकीय समुपदेशन म्हणतो, तर ते सुद्धा करणं फार आवश्यक आहे, जेणेकरून की अशा आजारांबद्दल आपल्याला जनजागृती करता येईल आणि हे प्रतिबंधात्मक उपाय पण करता येतील. हा एक बिंदू झाला. त्याचबरोबर आपल्याला रक्तदान या विषयाबद्दल सुद्धा जनजागृतीचा फार अभाव आहे. आणि एखादा थॅलेसेमियाग्रस्त जर आपल्याला रुग्ण आढळला तर त्याला वेगवेगळ्या लोकांकडनं रक्त जे त्याला द्यावं लागतं, तर ते न करता जर आपण एका मुलाला किंवा एका व्यक्तीला जो थॅलेसेमियाग्रस्त आहे त्याला जर आपण एक 5-6 जणांचा जर ग्रुप तयार केला आणि सर्क्युलेशनमध्ये तर त्या 5-6 जणांचं जर रक्त चढवता आलं तर त्याची जीवनमान जे आहे ते आपण ते वाढवू शकतो. तर ते एक उपाय होऊ शकतो. दुसरा बिंदू असा आहे की ह्याच्यामध्ये काही धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. तर ते धोरणात्मक निर्णय राबवण्यासाठी आपल्याला काही समिती गठीत करणे किंवा त्या समितीला कार्यान्वय करण्यासाठी आपल्याला थोडं प्रशासनाशी सुद्धा ह्या समन्वय साधण्यासाठी स्वयंसेवी संस्थेचा एक मोठी भूमिका त्या ठिकाणी असू शकते. आणि अशा प्रकारची भूमिका पार पडत असताना जे काही स्वयंसेवी अशा प्रकारच्या जी संस्था आहेत त्यांना फार मोठ्या अशा प्रकारच्या आव्हानाला सामोरं जावं लागतं. तर तुमचा काय अनुभव आहे? आव्हानं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये हे असतातच, पण त्या आव्हानावर मात करणं आपलं परम धर्म आहे. त्या अनुषंगाने चांगल्या विचाराचे लोक सुद्धा समाजामध्ये भरपूर आहेत जे की या क्षेत्रासाठी किंवा या कामासाठी वेळ देऊ शकतात. तर त्यांचं संघटन करणं हे फार मोठं आपल्याला एक काळाची गरज आहे. आणि आपण असे विषय समोर ठेवले की समाज माध्यमातून ते येतात सुद्धा. आणि आपण आव्हानं जसे की जनजागृतीमध्ये आव्हान आहे, एखादं शिबिर राबवायचं म्हणलं की आव्हान आहे, रक्तदान शिबिर करायचं असेल तर आव्हान आहे, आव्हानं प्रशासनासोबत सुद्धा येतात. पण जर आपण विषय जर व्यवस्थित समजून सांगितला, पालकांशी ज्यावेळेस आपण समन्वय साधतो त्यावेळेस सुद्धा एक आव्हानांना समोर जावं लागतं. जर आपण जर तळमळीने व्यवस्थितपणे जर त्यांच्यासमोर विषय मांडणी केली तर या आव्हानांवरती निश्चितपणे मात करता येते. सर, आता आपण लातूर शहरामध्ये आहोत. लातूर शहर शिक्षणामध्ये एक शिक्षणाचा पॅटर्न म्हणून राज्यामध्ये ओळखलं जातं. बरोबर. तर आता या संदर्भामध्ये जे काही सामाजिक अशा प्रकारच्या जे काही संस्था आहेत, उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अशा काही संस्थेची नावं सांगता येतील? आता आपल्याकडे जसं इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या अंतर्गत पूर्ण भारत देशामध्ये ब्लड बँक चालतात.
त्याचबरोबर जनकल्याण समिती, राष्ट्र संघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, या दोन्ही संस्थेचं मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये आणि देशभरामध्ये सुद्धा या विषयामध्ये काम चालू आहे. मग आता हे तुमची जी काही जनकल्याण जी काही समिती आहे त्यांचं नेमकं काय काम चालू आहे त्याबद्दल सांगाल तुम्ही आम्हाला नेमकं? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती याच्या अंतर्गत आपण आता सध्या एक विषय हाती घेतलाय की थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र, त्या अनुषंगाने आपण उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. आपल्याकडे जनकल्याणच्या अंतर्गत चालणाऱ्या 3 रक्तपेढ्या आहेत, तर त्या माध्यमातून सुद्धा आपण काम करतोय. तर थॅलेसेमिया विषयामध्ये जनजागृती करणे एक मुद्दा आहे. त्याच्यामध्ये त्याचबरोबर जे आत्ता आपण कार्यशाळेचं आयोजन करत आहोत लातूर जिल्ह्यामध्ये, तर कार्यशाळा राबविणे जेणेकरून जनजागृती करता येईल, गटशा चर्चाही होतील आणि ह्याच्यामधून काही धोरणं सुद्धा ठरवता येतील, हे आहे. तर त्रिसूत्र आपल्याकडे आहेत ज्याच्यामध्ये की केअर, क्युअर आणि कब. काळजी घ्यायची, ज्यांना थॅलेसेमिया आहे त्यांची काळजी घेणे. क्युअर, ज्यांना औषधोपचाराची गरज आहे, ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत, जसं त्यांना वेळोवेळी उपचाराची आवश्यकता आहे ते उपचार देणे. आणि कर्ब, ज्याला आपण प्रतिबंध किंवा नियंत्रण करण्याचा प्रयत्न करणे. ह्या 3 बिंदूवरती काम चालू आहे. त्यात प्रामुख्याने जीवनमान कसं उंचवता येईल हा एक बिंदू आहे. ह्याची टक्केवारी कशी कमी करता येईल तो एक आपल्या समोर एक आव्हान आहे. तर ह्या आव्हानांना आपण त्या दिशेने आपण काम करत आहोत. आता सर तुम्ही सांगितलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या वतीने की थॅलेसेमिया हा जो काही विकार आहे महाराष्ट्र त्या संदर्भामध्ये मुक्त करण्याच्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करत आहात. नेमकं तुम्हाला आता त्या संदर्भामध्ये किती यश आलंय काय सांगता येईल? सध्या आपण हे एक 4 महिन्यापासून हा उपक्रम हाती घेतलेला आहे. त्याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने आपल्याला यश सुद्धा आलेलं आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये 36 समितीचे गठन करणे, त्या जिल्ह्यामध्ये एक समितीमध्ये जे वेगवेगळ्या क्षेत्रामधले प्रामुख्याने वैद्यकीय क्षेत्रामधले तज्ज्ञ लोक, मग ते इंडियन मेडिकल असोसिएशनचे असतील, इंडियन मेडिकल असोसिएशन सोबतच पिडियाट्रिक असोसिएशन आहे, पॅथॉलॉजीचं असोसिएशन आहे, स्त्रीरोग विभागाचं सुद्धा असोसिएशन आहे, असे सगळे तज्ज्ञ लोक एकत्रित आणणे आणि ब्लड बँकेचे सुद्धा तज्ज्ञ मंडळी असतील, स्थानिक ब्लड बँका असतील, तर त्यांना एकत्रित करणे, संघटित करणे आणि त्यांच्याच मार्फत हा विषय पुढे नेणे. कारण सगळ्यात महत्त्वाचा दुवा आहे तो वैद्यकीय जे तज्ज्ञ आहेत तेच त्याच्यामध्ये प्रामुख्याने काम करू शकतील. तर त्यांच्यासोबत आपण घेऊन तर लातूरमध्ये सुद्धा आपण तशी समिती केलेली आहे. प्रांत स्तरावरती एक मोठी समिती आहे. त्या प्रांत स्तरावरच्या समितीच्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्याला एक प्रांत सदस्य जे आहेत ते पालक म्हणून निवडून दिलेले आहेत आणि त्या पालकांच्या मार्फत आपण त्या जिल्ह्यामध्ये ते काम आपण करत आहोत. तर आता आपल्याकडे कार्यशाळेचं सुद्धा आपण नियोजन केलंय आणि समिती सुद्धा गठन केलेली आहे त्या संदर्भात. आता म्हणजे प्रदेश स्तरावर नाही तर लातूर जिल्ह्यामध्ये नेमकं काय काम चालू सांगा, आपल्या जिल्ह्याचं बोला. लातूर जिल्ह्यामध्ये आपण समिती स्थापन केली आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, ज्यामध्ये 21 प्रकारचे दिव्यांगत्वाचं कार्य करण्यासाठीचं एक आपल्याला केंद्र शासनाच्या मार्फत एक योजना चालते, त्याच्या अंतर्गत आपण हा विषय हाती घेतलेला आहे. त्याचबरोबर इंडियन मेडिकल असोसिएशन जे आहे त्याचे सुद्धा पदाधिकारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्याचबरोबर वरिष्ठ जे बालरोग तज्ज्ञ आहेत ते आपल्यासोबत आहेत, पॅथॉलॉजी विभागाचे आहेत. तर ती समिती आपण एक केलेली आहे. विवेकानंद मेडिकल रिसर्च सेंटर जे आहे ते सुद्धा आपल्यासोबत या कार्याशी जोडलेले आहे. डॉक्टर भालचंद्र ब्लड बँक जी आहे, जी आपल्या लातूर शहरामधली एक नामांकित आणि फार जुनी ब्लड बँक आहे, ती सुद्धा आपल्यासोबत आहे. तर आपण त्याचं गठीत समिती केलेली आहे आणि ह्या लोकांना सोबत घेतलंय आपण, कारण हे एकट्या कुणाचंही काम नाही आहे. आपण हे लोकसहभागातून होणारं काम आहे आणि याच्यामध्ये आपण प्रशासकीय स्तरावरती सुद्धा विषय मांडणी आपण करणार आहोत. तर आपण कार्यशाळेचे एक आयोजन केलेलं आहे, त्यामध्ये ह्या विषयावरती चर्चा होईल. या विषयाच्या माध्यमातून आपण आता काही प्रबोधन वर्ग सुद्धा सुरू केलेले आहेत, जेणेकरून की जनजागृती करता येईल आणि त्या जनजागृतीच्या माध्यमातून आपल्याला ह्या विषयावरती काम करण्यासाठी थोडंसं सोपं होईल. तर लातूर जिल्ह्यामध्ये जे काही काम चालू आहे त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? हो, आत्ताच आपलं हे एक महिनाभर झालं लातूर जिल्ह्यामध्ये आपण हे काम चालू केलेलं आहे. त्यानुसार आपण पत्रकं छापलेली आहेत, ज्याच्यामध्ये की थॅलेसेमिया म्हणजे काय आहे याविषयी मार्गदर्शन होणार आहे. एक मोठी समिती आपण गठीत केलेली आहे. त्याचबरोबर आपण कार्यशाळेचं पण आयोजन केलेलं आहे आणि हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून, या मुलाखतीद्वारे आपण हा एक जनजागृतीचाच एक उपक्रम हाती घेतलेला आहे. आणि त्याचसोबत आपण बऱ्याच ठिकाणी आता काही प्रबोधन वर्ग किंवा जनजागृतीचे आपण वर्ग पण नियोजित केले. तर महिन्याभरामध्ये मला वाटतं की आपण बऱ्यापैकी प्रगतीमध्ये आहोत आणि हा विषय खूप गंभीर आहे. आता केलेल्या कामाचे परिणाम आपल्याला 10-15 वर्षानंतर दिसणार आहे. थॅलेसेमिया हा जो काही विकार आहे, या विकाराच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर योगेश निटुरकर या मुलाखतीच्या माध्यमातून नेमकं काय आव्हान करतील?
मी सगळ्यांना विनंती करतो की आपण आपल्या घरामध्ये प्रामुख्याने हाच आजार म्हणून नाही, एक दिव्यांगाचे जे 21 प्रकार आहेत या मुलाखतीच्या माध्यमातून मुर्मे सरांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की नातेसंबंधामध्ये लग्न होत असेल तर ते टाळावे, कारण दिव्यांगत्व होण्याचे कारण ते आहे. गर्भधारणा होत असताना ज्या तपासण्या आहेत त्या वेळच्या वेळी करणं, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करणं, तेही फार महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळेस आपण गर्भधारणा असते, ज्या डॉक्टरांकडे आपला उपचार चालू असतो स्त्रीरोग तज्ज्ञाकडे, तर ते माहेरी जाण्याची जी एक प्रथा राहते ती न करता आपण त्याच डॉक्टरांकडे जर उपचार चालू ठेवला तर त्या डॉक्टरला आपल्या 9 महिन्यामधली शरीर रचना काय आहे, शरीराची जे काही आपले दैनंदिनी आहे ते ह्या बऱ्यापैकी त्यांना शरीराला काय जमतं काय जमत नाही हे सगळ्या गोष्टी माहीत असतात. तर ते एक माझं या माध्यमातून आव्हान असेल. त्याचबरोबर ज्या काही जेनेटिक काउन्सिलिंग आहे आणि जेनेटिक टेस्टिंग आहे, जनुकीय सल्ला आणि काही तपासण्या आहेत त्यासुद्धा करणं फार गरजेचं आहे. सोनोग्राफी असेल किंवा ब्लड टेस्ट असेल त्यावेळी डॉक्टरांनी जे सांगितलंय ते आपण करणं फार आवश्यक आहे. आणि गर्भसंस्कार एक आपल्याकडचं हळूहळू कमी होत चाललेला आहे. त्या काळामध्ये वेळ भरपूर आहे म्हणून मोबाईलच्या नादी न लागता किंवा मोबाईल कमी प्रमाणामध्ये पाहणे आणि आपले धार्मिक ग्रंथ असतील किंवा आपले चांगले वैचारिक देवाणघेवाण ठेवणे हे एक फार महत्त्वाचं आहे. तर आपल्याला अशा 21 प्रकारच्या वेगवेगळ्या आजारांना आपल्याला सामोरं जाण्यासाठी ते आव्हान जे आहे आणि त्याच्यामध्ये विनंती सुद्धा की आपण जर हे सगळं करू शकलो तर बऱ्यापैकी आपल्याला दिव्यांगत्वाचे जे काही प्रमाण आहे, टक्केवारी आहे ते आपल्याला कमी करता येऊ शकते. आणि सेफ डिलिव्हरी एक होणं फार आवश्यक आहे. सेफ डिलिव्हरी करत असताना फक्त डॉक्टरांचीच जबाबदारी नाही आहे, ती त्या जी गर्भवती माता आहे, गर्भवती स्त्री आहे तिची सुद्धा ती जबाबदारी, तिच्या कुटुंबियांची जबाबदारी आहे की वेळच्या वेळी दवाखान्यामध्ये नेणे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते सगळे काही माहिती जी आहे ते सल्ल्यानुसार ते करणे हे फार आवश्यक आहे. तर ही माझी आपल्या माध्यमातून एक विनंती असेल. धन्यवाद सर. धन्यवाद.